आपल्याला यशस्वी व्हायचं तर काय करायचं? यशस्वी लोकांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं? यशस्वी व्हायचं असेल तर हे करा, ते करा. यश मिळवायचं असेल तर इतके दिवस फक्त स्वतःला कोंडून घ्या. या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. पण जगातलं कुठलंच मोटिवेशन, कुठलीच प्रेरणा किंवा यशस्वी व्यक्तींचे चारित्र्य हे तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही. एकदा स्वतःकडे बघा. आपण काय चूक करत आहोत ते तुमच्या लक्षात येईल. आणि सगळेजण जवळपास सारख्याच चुका करतात. या सगळ्यात यश मिळवत असताना काय नाही करायचं हे मात्र फार कमी जण बोलतात. यश मिळवण्यासाठी काय करायचं हे समजण्या अगोदर यश मिळवण्यासाठी काय नाही करायचं हे समजायला हवं. तुम्ही यशस्वी न होण्याची आणि तुमच्या अपयशाची ही काही कारणं. नंबर 1, तुमचा फिक्स असा टाइम टेबल नाही. जगातल्या सगळ्या यशस्वी व्यक्तींबद्दल इंटरनेटवर माहिती घ्या किंवा त्यांच्याबद्दल पुस्तकांमध्ये वाचा. मग ते उद्योजक असतील, खेळाडू असतील किंवा अजून इतर कुठल्याही क्षेत्रातले यशस्वी व्यक्ती असतील. त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट सेम वाटेल, सारखी वाटेल. ती म्हणजे या सगळ्यांचे त्यांच्या आयुष्यात एक फिक्स टाइम टेबल होते. इलॉन मस्क यांच्यासारखी मोठी व्यक्ती त्यांचं रोजचं टाइम टेबल ठरवते. आठवड्यातले 100 ते 120 तास काम केल्यानंतरही कुटुंबासाठी वेळ, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ आणि प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन शिकण्यासाठी सुद्धा ते 5 तास देतात. हे सगळं कसं शक्य आहे? शक्य आहे कारण या व्यक्तीने स्वतःचं असं फिक्स टाइम टेबल बनवलं आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचं फिक्स टाइम टेबल बनवत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. नंबर 2, तुम्ही अपयशी आहात कारण तुमच्याकडे ध्येय नाही. एकदा एका मोटिवेशनल स्पीकरला त्याच्या मित्राने विचारलं की मी खूप मेहनत करत आहे पण मला यश मिळत नाही. तेव्हा ते म्हणाले, तुझे जे काही गोल्स आहेत, तुझे जे काही ध्येय आहेत त्याची लिस्ट मला पाठव. मित्र म्हणाला, माझ्याकडे अशी कुठलीही लिस्ट नाही. मोटिवेशनल स्पीकर आपल्या मित्राला म्हणाले, जोपर्यंत तू तुझ्या ध्येयांची लिस्ट बनवत नाही तोपर्यंत तुला यश मिळणार नाही. एक साधं उदाहरण आहे. आपल्याला जेव्हा घर बनवायचं त्या अगोदर आपण त्याचा आराखडा, नकाशा काढतो. आपली बैठकीची खोली कुठे असेल, स्वयंपाकघर कुठे असेल आणि झोपण्याची खोली कुठे असेल, या सगळ्याचा आपण नकाशा काढतो आणि मग घर बांधायला सुरुवात करतो. घर बांधायला सुरुवात करण्याच्या अगोदर 2 ते 3 महिने आपण हा सगळा अभ्यास करतो, त्याचा नकाशा बनवतो. मग आपल्या आयुष्यापुढे घर तर ही एक छोटी गोष्ट आहे. आपण आपल्या आयुष्याचा आराखडा, नकाशा किती विचारपूर्वक आणि किती गांभीर्याने आखायला हवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही करायचं आहे त्याची प्लॅनिंग, जे काही गोल्स तुम्हाला साध्य करायचे आहेत ते तुमचे ठरलेले असायला हवेत. आपला आयुष्याच्या बाबतीतला आराखडा, नकाशा हा तयार नसतो म्हणून बऱ्याच जणांची आयुष्य अस्तव्यस्त असतात. तुम्हीही तुमच्या आयुष्याची काही ध्येय ठरवली नसतील तर तुम्हीही त्यापैकीच एक असाल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं घर सुंदर बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आराखडा, नकाशा अगोदर तयार करायला हवा. तुम्हाला तुमची ध्येय काय आहेत हे ठरवायला हवं. नंबर 3, तुम्ही अपयशी आहात कारण तुम्हाला स्वतःला तुमच्या जिंकण्याची गरज वाटत नाही. सक्सेस किंवा यशाचा विषय निघतो तेव्हा सगळ्यात अगोदर तुमच्या डोक्यात काय विचार येतो? जेव्हा आयुष्याची लढाई जिंकायची असते तेव्हा तुमच्या डोक्यात अगोदर काय विचार येतो, जेणेकरून तुम्हाला वाटतं की नाही, मी हरू शकत नाही, मला हे स्वतःसाठी करायचं आहे. जग काहीही म्हणेल पण मी हे करणारच आहे. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. ही जी मिळवण्याची गरज तुमच्या आतमध्ये असते, मला माझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, मला माझ्या कुटुंबासाठी ते सगळं मिळवायचं आहे ज्याची मी त्यांना वचनं दिली आहेत, हीच गरज तुमच्यात असेल तर तुम्हीही जिंकू शकता. सगळ्यात अगोदर आपली गरज ओळखा. आपल्याला जिंकायचं आहे तर नक्की आपल्याला कशाची गरज आहे, का जिंकायचं आहे, अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही लढत आहात, ज्यासाठी तुम्हाला जिंकायचं आहे.
पैसा कमवायचा आहे तर का कमवायचा आहे, कशासाठी कमवायचा आहे. आपली गरज ओळखा. जेवढी मोठी गरज असणार तेवढं लवकर तुम्हाला यश मिळणार. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारल्यावर तुमच्याकडे काहीच उत्तर नसेल, तुमची कुठलीच गरज नसेल, तर तुम्ही विसरून जा की तुम्ही आयुष्यात काही मोठं करू शकाल. कारण ज्याला जिंकायचं असतं तोच मेहनत करत असतो. ज्याला काही गरजच नसते तो जिंकण्यासाठी मेहनत घेईलच का. एखाद्याने तुमच्यासमोर यशाची शिडी जरी आणून उभा केली तरी तुम्ही त्यावर चढण्याची मेहनत घेत नसाल, तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल, तर तुम्ही आयुष्यात कधीही जिंकू शकणार नाही. म्हणून आपली गरज ओळखा. नंबर 4, तुम्ही अपयशी आहात कारण तुमच्यामध्ये सातत्य नाही. लॉ ऑफ कन्सिस्टन्सी हा तुम्हाला शिकवतो की काम कसं होतं. जसं जसं सातत्य राखून तुम्ही काम करत राहणार तसं तसं तुम्ही एक्सपर्ट होत जाणार, त्या कामातले तज्ज्ञ होत जाणार. तुम्हीही तुमच्या आयुष्यात जिंकू शकता, यश मिळवू शकता, पण त्यासाठी गरज आहे सातत्य राखण्याची. जे काही तुम्ही करत आहात यश मिळवण्यासाठी त्यात सातत्य असू द्या. तुम्ही ते सगळं मिळवू शकता जे तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलं आहे. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीमध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी असणे गरजेचे आहे. आणि ती घेण्याची तुमची तयारी नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीही जिंकू शकत नाही. नंबर 5, तुम्ही अपयशी आहात कारण तुमचा मेंदू, तुमचं डोकं, तुमचं मन हे स्वतःच्या ताब्यात नाही. आयुष्यात कुठलीही लढाईची जिंकायची असेल किंवा काही मिळवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचं मन तुमच्या ताब्यात असायला हवं. तुमच्या डोक्यामध्ये चालणाऱ्या विचारांवर तुमचा स्वतःचा कंट्रोल असायला हवा. APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं, यू कॅनॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स अँड शुअरली युअर हॅबिट्स विल चेंज युअर फ्युचर. आपण त्या सगळ्या सवयींना कंट्रोलमध्ये ठेवायला शिका जे तुमचं आयुष्य बर्बाद करत आहेत, व्यर्थ घालवत आहेत. त्या सवयी ज्या तुम्हाला तुमचं भविष्य बनवण्यापासून दूर करत आहेत. जर तुम्ही असा विचार करत असाल की माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि मी माझे ध्येय आरामात पूर्ण करेल, तर तुम्ही तुमचं डोकं, तुमची बुद्धी, तुमचं मन तुम्हाला मूर्ख बनवत आहे. असा विचार करून तुम्ही स्वतःला देखील मूर्ख बनवत आहात. आपल्या डोक्यातला सगळा कचरा काढा. तुमच्या विचारांना तुमच्या कंट्रोलमध्ये आणा आणि फक्त हा विचार करा की मला जिंकायचं आहे. नंबर 6, तुम्ही अपयशी आहात कारण तुम्ही स्वतःवर काम करत नाहीत. तुमच्याजवळ काहीही नवीन आयडिया नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करत नाही, स्वतःला वेळ देत नाही, स्वतःच्या डोक्याने काही नवीन करण्याचा विचार करत नाही, तेव्हा ते असं होईल की तुमच्याकडे एक नवी कोरी कार आहे आणि तुम्ही ती न वापरता घराच्या अंगणामध्ये उभी करून ठेवली आहे आणि तिच्याकडे नुसतं पाहत आहात. तुमच्या गाडीला बाहेर काढा, तिचा वापर करा, नवनवीन ठिकाणं पहा. तेव्हा तुम्हाला कळेल की हे जग किती मोठं आहे आणि या जगामध्ये किती लोक आहेत आणि प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं आहे. प्रत्येकजण काहीतरी वेगळं काम करत आहे. आणि हा सगळा विचार तुम्ही स्वतःच्या बाबतीत सुद्धा करू शकता. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या डोक्यामध्ये काही नवीन विचार आणत नाहीत, तुम्ही स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःला कळणार नाही तुमच्या डोक्यामध्ये काय काय नवीन विचार आहेत. तुमचा मेंदू असं हत्यार आहे जे तुमच्याकडून काहीही करवून घेऊ शकतो. म्हणून स्वतःवर काम करा. नंबर 7, तुम्ही अपयशी आहात ते तुमच्या स्वतःमुळे. सगळ्या गोष्टींवर मेहनत घेत आहात, पण प्रत्येक वेळेस हार होते, प्रत्येक वेळेस फेल होतात. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही का हरत आहात? तुम्हाला अपयश का येत आहे? 90% लोकांना त्यांचे उत्तर हेच मिळेल की ते स्वतःमुळे हरत आहेत. आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर हेच सतत चालू आहे आणि काम कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही स्वतः ती व्यक्ती आहात जी तुम्हाला जिंकण्यापासून अडवत आहे. दुसऱ्यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुम्ही कुठे जाता, काय करता, मग दुसरे तुम्हाला हरवण्यासाठी जिम्मेदार कसे असतील?
त्यांना काहीही फरक पडत नाही तुम्ही श्रीमंत झालात काय किंवा गरीब राहिलात काय. या गोष्टीने फरक पडत असेल तर तो तुम्हाला स्वतःला. तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत तर नुकसान तुमचं होणार आहे. म्हणून आपल्या हरण्याचं, आपल्याला येणाऱ्या अपयशाचं एक एक कारण दूर करत चला. यश आपोआप तुमच्याकडे येईल. तुम्हाला तुमच्या अपयशाची ही कारणे योग्य वाटत असतील आणि तुम्ही यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.